राधेश्याम मित्रांनो, आपली डॉल्फिन तिथं पार्क केली आणि सुमित दादा यायला लागले आणि निसर्गरम्य वातावरण आणि आम्ही वनभोजन करायला आलो. बघू शकता अशा तऱ्हेने खूप छान. दोघंच आहे आम्ही. ते पाण्याची बॉटल वगैरे घेऊन येतात. मी बघा छान निसर्गरम्य वातावरण. लास्ट टाईम आपण इथं पान खायला आलो आणि माझ्या बायकोने भाकरी पण दिल्या. चला तर मग बसूया. असं तऱ्हेने काकडी सॅलेड वगैरे सगळं आहे. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवा. बघा सुमित दादा सगळं साहित्य घेऊन आलं आहे. बघा काकडी वगैरे आहे. तुम्हाला बाकीचा व्हिडिओ दाखवतो. दही आणलं हॉटेलमधून आणि डबे काय काय दिले बघ. काय आहे बघा त्याच्यात. पाय भाकरी सोबत चटणी बोलला तुम्ही बोलला काय बोलताय मित्रांनो. इथं आपण काकडी पण दिल्या 2 छोट्यावाल्या. गावठी काकडी सॅलेड हे वाळका आहे, वाळू. ही काकडी आहे, हे गाजर, अजून एक काहीतरी म्हणतात कांद्याची पात. डबा उघडा तुम्ही. डबा उघडा थांबा. याला काय पाहिजे जेवणात. वातावरण मित्रांनो. ही झाडं मोर आला बघा. शेंगदाणा आणि काकड्या, चपाती, वरण भात, तूप. बंद करतो थोड्या वेळानं कॉल. आदन आहे आता. कशाचं आदन आहे. कोरड्यास आमटे, डाळीची आमटी. DND सुम्या जागा झाला. हा मी कुच्चीला आलो जरा. झाला डबा आहे. ह्यात काय शेंगदाणे चटणी आणि मूग. गाजर लय गोडा. मित्रांनो अशा तऱ्हेने आम्ही जेवायला बसलो इथं. मेथीची भाजी माझी लय आवडते. एक नंबर. आजचा दिवस चौघांचं अविस्मरणीय. चौघांचं विमान जेवता. भाकरे गच्च मध्ये घ्या या 5 स्टार जेवा या. हाय का गावाकडची काय स्नॅक म्हणजे तोंडी लावायला. समोसा. अरे वा 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 वा. मिरच्या टाकून घेतल्या आपण. त्याच्याबरोबर सॉस आहे. त्याच्यात ते सॉस नको. कुठला पातळवाला आहे.